नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आता आपण नवीन भागामध्ये, माझ्या दुसऱ्या भागामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही आता पोचलेलो आहोत अक्कलकोटमध्ये. अक्कलकोटमध्ये आम्ही पोचलेलो आहोत खंडोबाच्या मंदिराजवळ. जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये आले होते तेव्हा स्वामी आधी खंडोबाच्या मंदिरात गेले होते. तर पहिला खंडोबाच्या मंदिरात आम्ही चाललो आहोत आणि मग स्वामींचं दर्शन घेणार. तर तुम्ही पण चला आमच्या बरोबर. आता आमचं खंडोबाचं दर्शन झालं आणि आता आम्ही पोचलेलो आहोत वटवृक्षाजवळ. तर आता वटवृक्षाजवळ तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे, कारण की अधिक मास असल्यामुळे सगळे भाविक इथे आलेले आहेत आणि आमचं दर्शन सुद्धा खूप छान प्रकारे झालेलं आहे. वटवृक्षाजवळ आम्हाला खूप सुंदर सकाळची काकड आरती मिळालेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही आता पोचलेलो आहोत आपलं समाधी मठाजवळ. आणि समाधी मठ पण तुम्ही पाहू शकता. इथे थोडीफार गर्दी आहे पण दर्शन आमचं खूप छान प्रकारे झालं. आम्ही अभिषेक सुद्धा केला होता आणि आरती सुद्धा आम्हाला भेटली. हे चोळप्पा महाराजांचं घर. स्वामींनी जे चोळप्पा महाराजांच्या घरी आल्यानंतर चोळप्पा महाराजांचं घर पाडवलं आणि स्वामींनी समाधी घ्यायच्या अगोदर स्वतःच्या इच्छेनुसार स्वामींनी चोळप्पा महाराजांच्या घराला मंदिर बनवलं. समाधी मठाच्या बरोबर बाजूला चोळप्पा महाराजांचा वाडा आहे, जिथे स्वामींनी 11 वर्ष वास्तव्य केलं होतं. तर तुम्ही बघू शकता इथे मालोजी राजेंनी जे राजदंड दिलं होतं आणि जे स्वामींनी वापरलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या सुद्धा इथे आहेत. हा आहे मालोजी राजेंचा जुना राजवाडा. हे आहे गुरु मंदिर, जे बाळप्पा महाराजांनी स्थापन केलेलं आहे. आजही तिथे स्वामी महाराजांचे पायाचे ठसे तुम्हाला दिसून येतील. आता अक्कलकोटचा प्रवास एवढा सुंदर झाला. त्यानंतर आम्ही पोचलेलो आहोत श्री क्षेत्र गाणगापूर इथे आणि तिथे सुद्धा आम्हाला दर्शन खूप सुंदर प्रकारे झालेलं आहे आणि तिथे फारशी गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आमचं दर्शन सुंदर झालं आणि निर्गुण पादुकांचं खूप छान प्रकारे दर्शन झालं. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता आम्ही आलेलो आहोत कुरवपूरमध्ये आणि कुरवपूरमध्ये आम्ही बघू शकता ह्या आश्रमात आहोत आम्ही. एवढं सुंदर आश्रम आहे आणि इथे ना कंटिन्यू श्रीपाद वल्लभांचं जप चालू असतं. म्हणजे आम्ही रात्री इथे झोपलं, स्टे केलेला आहे, तर रात्रभर इथे जप चालू होता. आणि आता सकाळी जेव्हा आम्ही उठलो तेव्हा सुद्धा तो जप कंटिन्यू आहे, तुम्ही पाठीमागे बघू शकता. आणि ह्या आश्रमाचं नाव आहे श्रीपाद छाया आश्रम.
तर तुम्ही इथे आलात तर नक्कीच ह्या आश्रमामध्ये या. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे आमचा. आणि आता आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करायला. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट कुरोपूरमध्ये जे श्रीपाद श्री वल्लभांचं जे मंदिर आहे तिकडे जाणार आहोत. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. ऍक्च्युली काय होतं, सगळ्याच गोष्टी शूट करायला अवेलेबल म्हणजे करू शकत नाही आपण, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवता येत नाही, कारण काही ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स असतात, कॅमेरा शूट नाही करायचं वगैरे. तर जेवढं पॉसिबल आहे तेवढं तुम्हाला मी दाखवते. तर चला. आणि खूप सुंदर आश्रम आहे. एक बघा तुम्हाला मी पुढचं दाखवते. तर हे बघू शकता तुम्ही, श्रीपाद छाया आश्रम म्हणून आहे. आणि इथे ना आता इथे नाश्ता आणि त्यांनी जेवण सुद्धा असतं. आपण कळवायचं असतं आधी, मग ते करून देतात आपल्याला सगळं मॅनेज. आणि इथे बघू शकता ते सगळं सिटिंग अरेंजमेंट आहे. अशा प्रकारे नाश्ता दिला जातो आणि आमची फॅमिली सगळी नाश्ता खाते आहे. नमस्कार मंडळी. तर आपण आता आलेलो आहोत कुरोपूर या ठिकाणी, श्रीपाद श्री वल्लभ यांचं कर्मस्थान. नदीच्या पलीकडे तुम्ही बघू शकता स्वामींचं मंदिर आहे, जिथे स्वामींनी पादुका स्थापन केलेल्या आहेत. आपल्याला गर्भगृहात जायला मिळणार नाही, कारण की गर्भगृहात कुणाला एंट्री नाही, पण लांबूनच दर्शन मिळेल. आता सध्या पाऊस नसल्यामुळे नदीला ओहोटी आहे, त्यामुळे खूप छान दिसते. हे बघा तुम्ही इथे बघू शकता, इथे बोटी लागतात. त्या बोटींनी आपण पलीकडे जायचं आहे. आणि जिथे ते सफेद छोट्या छोट्या बिल्डिंग दिसत आहेत तिथे मंदिर आहे. आम्ही कुरोपूरच्या नदीजवळ आलेलो आहोत. नदी बघू शकता तुम्ही किती मोठी आहे. आणि ते बोट आलेली आहे. चला आता ह्या बोटीत बसून आम्ही त्या साईडला जाणार आहोत. आता आम्ही आतमध्ये मंदिरात पोचलो आहोत आणि इथे श्रीपाद श्री वल्लभांचं अस्तित्व आम्हाला जाणवत आहे आणि खूप शांत आहे इथे. इथे आतमध्ये आल्यानंतर भक्तांसाठी काही नियम बनवलेले आहेत. विशेष करून बायकांसाठी अंग भरून कपडे घालायचे किंवा ट्रेडिशनल वेअर घालून यायचं. आणि पुरुषांसाठी त्यांनी लुंगी आणि धोतर ठेवलेलं आहे, तर आपण तिथे चेंज करू शकतो आणि ते घालून आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुढच्या स्थळाला, आणि ते स्थळ आहे नरसोबाची वाडी. आम्ही आता ना पोचलेलो आहोत नरसोबाच्या वाडीला, आणि हा आमचा लास्ट स्टॉप आहे. आणि आता बघू शकता संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळ म्हणजे ऑलमोस्ट रात्र झालेली आहे. ऑलमोस्ट आता 10:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालोय. बघू शकता इथे जास्त गर्दी नाही आहे. मस्त दुकानं वगैरे बंद झालेली आहेत.
पाय सुजलेले आहेत गाडीमध्ये बसून बसून. आणि ना बघू शकता रात्रीचा तुम्ही गर्दी नाही दिसत आहे बिलकुल पण. अशा प्रकारे आमचं देवदर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आमचं लास्ट स्थळ आहे नरसोबाची वाडी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.